काही महिलांची उतरती चालू झाली की त्यांना तरुण जोडीदार हवा असतो आणि त्यातल्या त्यात जर विधवा महिला असेल तर तिची गोष्ट काहीतरी वेगळीच असते। तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही आणि पैशांच्या जोरावरती तुम्ही काहीही करू शकतात। अशीच एक घटना घडली आहे पुण्यामध्ये। पुणे तिथे काय उणे असं म्हटले जाते, मात्र आता म्हणायची वेळ आली आहे की पुणे तिथे सर्वच उणे। पुण्याच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडलेली ही एक सत्य घटना आहे। पतीचं निधन झालं, घरामध्ये मुलगी आणि तिची आई या दोघी एकट्याच राहत होत्या। जशी मुलगी वयात आली तसं आईने मुलीचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलं, मात्र मुलगी गेल्यानंतर आई पूर्णपणे एकटी पडली होती। तिला एवढं मोठं घर खायला उठलं होतं। आता ती महिला विचार करते की आपल्याकडे खूप साऱ्या रूम आहेत, एखादी रूम आपण भाड्याने देऊन टाकू, म्हणजे जर कोणी गेस्ट येऊन राहिला तर मला देखील आधार होईल। आणि अशा प्रकारे तिला रूम भाड्याने घेणारा एक कॉलेजचा तरुण मिळतो। तो कॉलेजचा तरुण तिच्या सोसायटीमध्ये तिच्या रूममध्ये येऊन राहू लागतो। सर्व काही ठीकठाक सुरू असतं, परंतु एक दिवस हा तरुण मुलगा त्याच्या रूममध्ये मोबाईलमध्ये बघून काही प्रायव्हेट गोष्टी करत असतो आणि याच गोष्टी ही विधवा महिला लपून खिडकीमधून बघते। जसं या विधवा महिलेने त्या तरुणाला अशा अवस्थेत बघितलं होतं, तशी या विधवा महिलेची मानसिकता पूर्णपणे बदलून गेली होती आणि पुढे हिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले होते। नंतर या विधवा महिलेने त्या कॉलेजच्या तरुणासोबत काय केले, दोघांमध्ये काय झाले बघणार आहोत आपण संपूर्ण प्रकरण, संपूर्ण सत्य घटना। त्यामुळे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या सत्य घटनेची सुरुवात करूया। नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते पुणेमधून। महाराष्ट्रातील पुणे शहरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गीता नावाची एक महिला राहत असते। तिच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं। पती इंजिनियर होता, त्यामुळे भरपूर सारा पैसा त्याने कमावून ठेवलेला होता। त्याची एक सुंदर मुलगी देखील होती, तिचं नाव निधी होतं। जसं निधीचं कॉलेज वगैरे पूर्ण झालं तसंच निधीचं लग्न करायचं ठरवलं आणि एक चांगला मुलगा बघून निधीचे लग्न लावून दिले। निधी आता सासरी राहायला गेली, मात्र माधुरी आता पूर्णपणे एकटी पडली होती, कारण पती गेल्यानंतर तिला तिच्या मुलीचा सहारा होता, मात्र आता तिची मुलगी देखील तिला सोडून गेली होती। आता माधुरीला एवढ्या मोठ्या घरामध्ये करमत नव्हतं, ती एकटी पडली होती। माधुरीने मुलगी निधीचं लग्न करून दिलं होतं, मात्र निधी काही दिवस सासरी राहिली आणि पुन्हा माहेरी निघून आली होती आणि 2 महिने झाले तरी सासरी जाण्याचं नाव घेत नव्हती। तेव्हा माधुरीने आपली मुलगी निधीला समजावून सांगितलं की तू जर असं माहेरी येऊन राहिली तर सर्व लोक आपल्याला नावे ठेवतील। त्यामुळे माधुरीने मुलगी निधीला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि कसंबसं निधीने ऐकलं आणि ती पुन्हा आपल्या सासरी जाऊन राहू लागली। माधुरी पुन्हा एकटी पडली। मुलगी सासरी जाऊन 2 महिने झाले होते। आता निधीने सांगितलं की घरातील वातावरण पुन्हा पहिल्यासारखं चांगलं झालं आहे। एवढे ऐकून माधुरीला खूप छान वाटलं। मुलीचं सर्व काही सुरळीत झालं होतं। मुलीचं आता माधुरीला काही टेन्शन नव्हतं, मात्र माधुरीला काही केल्या एकटीला त्या एवढ्या मोठ्या घरामध्ये करमत नव्हतं। 4 रूमचा ब्लॉक आणि एवढा मोठा बंगला। त्यामुळे माधुरी तिच्या मैत्रिणींकडे जाते आणि तिच्या मैत्रिणींना म्हणते की जर कोणाला रूमची आवश्यकता पडली तर मला कळवा, मला रूम भाड्याने द्यायचा आहे। आणि अशा प्रकारे 2-4 दिवसांनंतर एक कॉलेजचा तरुण माधुरीच्या दरवाजावरती येतो। माधुरीच्या दरवाजाची बेल वाजवतो। त्यानंतर माधुरी जसा दरवाजा उघडते तर तिच्यासमोर कॉलेजचा एक तरुण उभा असतो। त्या कॉलेजच्या तरुणाला बघितल्यानंतर विधवा असलेली माधुरी आपलं सर्व देहभान विसरून जाते। माधुरीच्या मनात नको नको ते विचार येऊ लागतात। ती दिवसाढवळ्या जणू काही स्वप्न बघू लागते, मात्र थोड्या वेळाने तिला अस्तित्व दिसतं आणि त्यानंतर माधुरी त्या मुलाला म्हणते की कोण आहे आणि तुला काय पाहिजे। तेव्हा तो मुलगा सांगतो की माझे नाव शशिकांत आहे आणि मी एक ग्रामीण भागामध्ये राहणारा मुलगा आहे। या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे आणि मला समजलं आहे की तुमच्याकडे रूम भाड्याने देणे आहे। तेव्हा माधुरी म्हणते की हो, मला रूम भाड्याने द्यायचं आहे। तेव्हा माधुरी त्याला नाव वगैरे विचारते आणि तो मुलगा सांगतो की माझे नाव शशिकांत आहे आणि मी या शैक्षणिक वर्षात शिकत आहे। अशा प्रकारे माधुरी त्याला त्याचा रूम दाखवते।
शशिकांतला रूम आवडतो आणि त्यानंतर शशिकांत त्या ठिकाणी व्यवस्थित राहू लागतो. आणि थोड्या वेळाने माधुरीने त्या मुलाला आपल्याकडे बोलवले. त्या मुलाला तिच्या सोफ्यावरती बसवले आणि त्यानंतर त्या मुलासाठी तिने पाणी आणले. त्यानंतर चहा दिला आणि त्याला समजावून सांगू लागली की हे बघ, या ठिकाणी मी एकटीच राहते, त्यामुळे इकडे तू कोणालाही घेऊन यायचं नाही आणि कुठे बाहेर चालला असेल तर मला सांगून जायचं. एवढं सर्व त्यांच्यामध्ये बोलणं झालं होतं. 3-4 दिवसानंतर शशिकांत संध्याकाळच्या वेळी आपल्या रूममध्ये बसलेला होता आणि त्याच्या मनात काहीतरी घालमेल सुरू होती. तो मोबाईलमध्ये बघून काहीतरी अश्लील कृत्य करत होता. तो अर्धनग्न अवस्थेत बसलेला होता आणि याच दरम्यान माधुरीने त्याला खिडकीमधून डोकावून बघितले होते. जसं माधुरीने त्याला या अशा गोष्टी करताना बघितले तसं माधुरी आपलं सर्व देहभान विसरून गेली. माधुरी विसरून गेली की आपल्याला एक मुलगी आहे आणि आपल्या मुलीचंही लग्न झालेलं आहे. त्या तरुणाच्या अश्लील हरकती बघून माधुरीला देखील राहवलं नाही आणि तिला तसं करावंसं वाटलं. आता माधुरीने थोड्या वेळ ते दृश्य बघितलं आणि त्यानंतर आपल्या बेडरूममध्ये येऊन बेडवरती पडली. मात्र संपूर्ण रात्र तिची याच विचारात गेली की हा तरुण असं का करत असेल आणि आपण हे असं करणं योग्य आहे का, असे शेकडो विचार तिच्या मनात रात्रीतून येऊन गेले. त्यानंतर जसा दुसरा दिवस उगवला तसं या माधुरीने शशिकांतच्या रूममध्ये जाण्याचं ठरवलं. जशी माधुरी शशिकांतच्या रूमकडे गेली, आतमध्ये जाऊन बघितलं, मात्र शशिकांत रूममध्ये नव्हता. त्याने दरवाजा लोटलेला होता आणि तो कुठेतरी बाहेर गेलेला होता. जशी संध्याकाळ झाली तसा शशिकांत घरी परत आला. तसं माधुरी त्याला म्हणाली की असं मला न सांगता जायचं नाही. माधुरीचं बोलणं शशिकांतसोबत खूप प्रेमळ होतं. मात्र माधुरीने आता एक वेगळा डाव टाकण्यास सुरुवात केली होती. माधुरीने त्याला चहा आणून दिला होता आणि आता माधुरी त्याला म्हणू लागली होती की तुला 2 महिन्यांचं भाडं हे आत्ताच द्यावं लागेल. हे सर्व ऐकून शशिकांत आता बेचैन झाला होता, परेशान झाला होता. कारण शशिकांत हा एक गरीब कुटुंबामधील तरुण होता. ग्रामीण भागामध्ये राहणारा तरुण होता. त्याची घरची परिस्थिती हालाकीची होती. आईवडील शेती करत होते, त्यामुळे घरमालकीन असं म्हणते म्हटल्यावरती शशिकांतच्या पायाखालची जणू काही वाळूच सरकली होती. तेव्हा शशिकांत माधुरीला म्हणतो की 2 महिन्याचं भाडं मी देऊ शकत नाही, माझी तेवढी परिस्थिती नाही. तेव्हा माधुरी दुसरा डाव टाकते. माधुरी म्हणते की जर तू 2 महिन्याचं भाडं देऊ शकत नसला तर रूम खाली करून जा. तेव्हा शशिकांत विचार करतो आणि त्याच्याकडे दुसरा कसलाही पर्याय नसतो. शशिकांत म्हणतो की ठीक आहे, मला 2 दिवसांची वेळ द्या, मी रूम खाली करून जाईल. माधुरीला त्या तरुणासोबत नको त्या गोष्टी करायच्या होत्या, त्यामुळे माधुरी त्याला अडून पाहत होती आणि माधुरीने त्याला 2 महिन्यांचा किराया आधीच मागितला म्हणून तो तरुण परेशान झाला होता, टेन्शनमध्ये होता. आणि त्याच दरम्यान माधुरी पुन्हा त्याच्या रूमवरती जाते. तो तरुण आता कपडे बदलत होता. कपडे बदलत असताना माधुरी त्याला म्हणते की मी तुला सांगेल ते काम करशील तर तुला रूम सोडून जाण्याची गरज नाही. तेव्हा त्या तरुणाला हायसं वाटलं आणि तो तरुण थोडा खुश झाला. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणत म्हणाला की काय काम आहे सांगा, मी नक्की करेल. माझी परिस्थिती खरं तर खूप बेताची आहे आणि मी एवढं जास्त भाडं तुम्हाला देऊ शकत नाही. मी दर महिन्याचं भाडं कसं तरी तुम्हाला देतो. त्यानंतर माधुरी स्पष्टच त्याला म्हणते की काल रात्री तू मोबाईलमध्ये बघून ज्या गोष्टी करत होता त्याच गोष्टी तुला माझ्यासोबत कराव्या लागतील आणि त्यानंतर तुला 1 रुपयाही भाडं देण्याची गरज नाही. जेव्हा घरमालकीन माधुरीच्या तोंडातून शशिकांत हे सर्व ऐकतो तेव्हा शशिकांतला मोठा धक्का बसतो. शशिकांतला सुरुवातीला सुचतच नाही की या असं कसं बोलू शकतात. मात्र शशिकांत त्या गोष्टीला सहज तयार होतो, कारण शशिकांत देखील तरुण मुलगा होता आणि त्याला सर्व गोष्टी समजत होत्या. त्यालाही त्या गोष्टीचं आकर्षण होतं आणि अशा प्रकारे माधुरी आणि शशिकांतचे सूत जुळले. माधुरी ही त्याच्या डबल वयाची स्त्री होती, मात्र शशिकांतलाही काही हरकत नव्हती आणि अशा प्रकारे घरमालकीन माधुरी आणि शशिकांतमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि इथून पुढे हे असं सुरू राहणार होतं. आता माधुरीला वाटेल तेव्हा ती शशिकांतला बोलावून घ्यायची किंवा ती स्वतः शशिकांतकडे जायची आणि अशा प्रकारे हे एकमेकांकडून सुख घेऊ लागले होते. शशिकांतलाही वाटत होतं की ज्या गोष्टी मी अस्तित्वात करू शकत नाही त्यासाठी एका स्त्रीची गरज असते, ती स्त्री आता मला इथे मिळाली आहे. त्यामुळे शशिकांत देखील खुश होता आणि इकडे माधुरी देखील खुश राहत होती. 3 ते 4 महिने माधुरी आणि शशिकांतमध्ये हे संबंध बनत होते. मात्र एके दिवशी माधुरीची जी मुलगी होती निधी, ही निधी माहेर येते आणि आपल्या आईकडे
येऊन राहू लागते. तेव्हा निधीला समजते की एका तरुण मुलाने रूम भाड्याने घेतला आहे. सर्व काही ठीक असते. मात्र माधुरीला आता मुलीची खूप अडचण झाली होती, कारण जोपर्यंत मुलगी नव्हती तोपर्यंत तिला मैदान मोकळं होतं. आता मुलगी आल्यामुळे तिला काही गोष्टी करायच्या कशा हे सुचत नव्हतं. तरी देखील माधुरीला आता रोजच्या संबंधाची सवय लागली होती. माधुरीला ही गोष्ट केल्याशिवाय अजिबात राहवत नव्हतं. एक दिवस निधी आणि माधुरी सोबत झोपलेल्या होत्या. अर्ध्या रात्री जेव्हा निधीला जाग येते तेव्हा ती बघते तर तिची आई तिच्या शेजारी नसते. आता निधी तिला इकडे तिकडे सर्वत्र शोधू लागते. मात्र निधीला तिची आई माधुरी कुठेही सापडत नाही. तेव्हा ती बाहेर जेव्हा जाते तेव्हा तिला शशिकांतच्या रूममधून एक विचित्र आवाज येऊ लागतात. निधी कानोसा घेते तेव्हा तिला स्पष्ट जाणवतं की तिची आई आतमध्ये आहे. निधीला त्या ठिकाणी प्रचंड राग येतो. निधीला काय करावं काही सुचत नाही. मात्र निधी कशीबशी ती रात्र जाऊ देते आणि सकाळी आई माधुरीला ती म्हणू लागते की तू रात्री कुठे गेली होती आणि काय करत होती. तेव्हा माधुरी थोडी चचपते आणि तिला खोट्या गोष्टी सांगू लागते. मात्र निधी ही खूप स्ट्रिक्ट मुलगी होती. निधी म्हणते की मला सर्व गोष्टी कळून चुकल्या आहे. तू हे काम खूप चुकीचं करत आहे. जर या गोष्टी उघड झाल्या तर माझे माहेरचे लोकसुद्धा मला ॲक्सेप्ट करणार नाही आणि तू माझ्या वडिलांना हे सर्व करून फसवत आहे. वडिलांचा तुझ्यावरती खूप विश्वास होता, मात्र तो विश्वास पूर्णपणे तू हाणून पाडला आहे. आता माधुरी ही मुलगी निधीला म्हणू लागते की तुला याच्याशी काही घेणं देणं नाही. तुझं लग्न झालं आहे, तू तुझ्या सासरी लक्ष घाल आणि तिकडे संसार कर. तुला मी काय करते याच्याशी काही घेणं देणं नाही. मात्र निधीला आईचं हे असं बोलणं ऐकून खूप राग येतो आणि तिला खूप वाईट वाटत असतं. तिला आठवत असतं की तिच्या वडिलांनी त्यांच्या घरासाठी किती काहीतरी केलं होतं. मात्र आई आज हे असं करत आहे हे निधीला सहन होत नव्हतं. त्यामुळे निधी रागारागात जवळच्या पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिची आई माधुरी आणि त्यांच्या घरामध्ये जो भाडेकरू आला आहे त्यांची तक्रार देते. जसं पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नमूद करण्यात येते त्यानंतर पोलीस माधुरी आणि शशिकांतला पोलीस स्टेशनला बोलवतात आणि त्यानंतर शशिकांत सर्वप्रथम गडबडून जातो. शशिकांत सांगतो की यामध्ये माझी काहीही चूक नाही. मी शिकण्यासाठी कॉलेजसाठी येथे आलो आहे आणि रूम भाड्याने घेतली होती. यामध्ये घर मालकिनीनेच मला कन्व्हिन्स केले होते आणि असं करण्यास भाग पाडले होते. मात्र ही जी घर मालकीन माधुरी होती, माधुरीला वाटते की माझ्यामुळे या शशिकांतचं नाव खराब होईल आणि याच्या शिक्षणावरती याचा परिणाम होईल. तेव्हा माधुरी पोलिसांना म्हणते की हो, यामध्ये माझी चूक आहे. मात्र काही वेळेनंतर पोलीस दोघांचाही जबाब लिहून घेतात की दोघांच्याही सहमतीने या सर्व गोष्टी घडत होत्या. त्यामध्ये कोणाकडून जबरदस्ती झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणीही आरोपी होत नाही. अशा प्रकारे पोलिसांनी माधुरी आणि शशिकांतला पोलीस स्टेशनमधून निर्दोष सोडून दिले होते. आणि जेव्हा माधुरी आणि शशिकांत घरी परत आले होते तोपर्यंत माधुरीची जी मुलगी होती निधी, तिने शशिकांतचे सर्व सामान रूममधून काढून बाहेर टाकून दिले होते. हा जो काही प्रकार घडला होता तो घर मालकीन माधुरीमुळेच घडला होता. मात्र माधुरीच्या या अशा वागण्यामुळे त्या शशिकांतचं शिक्षण गेलं होतं, अभ्यास गेला होता, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. माधुरीने या तरुणाला आपल्याकडे वळवून घेतलं होतं आणि तिचा हेतू साध्य केला होता. मात्र शशिकांत हा तरुण विद्यार्थी होता. त्याची पुढील वाटचाल ही किती खडतर असेल हे त्यालाच माहीत. ही घटना जरी सत्य असली तरी यातील पात्रांची नावे ही बदलण्यात आली आहेत जेणेकरून पुढे काही अडचण येऊ नये. तरी देखील समाजामध्ये या अशा घटना घडत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही जनजागृतीसाठी बनवला आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावनांशी खेळ करण्याचा नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करण्याचा नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. सजग रहा, सावध रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.